नमस्कार. ट्रिक्स फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता काही दिवसांपूर्वी 7,200 पदांसाठीची पोलीस भरती जाहीर झालेली आहे. तर जे मुलं पोलीस भरतीसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी खूप उत्तम संधी आहे नोकरी मिळवण्याची. तर आपण आजपासून काय करतोय तर गणित आणि बुद्धिमत्ता याची तुमची पोलीस भरतीसाठीची संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. त्याचप्रकारे आमचे या आधीही काही व्हिडिओ आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे या पूर्वीच्या परीक्षांना विचारलेले प्रश्न तसेच काही टॉपिक वाईज सुद्धा आपले व्हिडिओ आलेले आहेत. तर तुम्ही तेही नक्की बघा. तसेच यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळावी यासाठी तुम्ही चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती यासाठी काही सराव प्रश्न बघणार आहोत. गणिताचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण आज पाहतोय. तर बघूया आपण पहिला प्रश्न. एका व्यक्तीने 2,000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. तर सर्वात पहिला हप्ता किती रुपयांचा होता? तर या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला की 2,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं एका व्यक्तीने आणि ते 4 हप्त्यांमध्ये परत केलंय. कर्ज जे आहे ते 2,000 रुपयांचं आहे आणि 4 हप्त्यांमध्ये परत केलंय. पण कंडिशन काय दिली आहे तर प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. प्रत्येक वेळी काय असणार आहे, पहिल्या हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता 50 रुपयांनी जास्त, दुसऱ्यापेक्षा तिसरा हप्ता 50 रुपयांनी जास्त आणि त्यापेक्षा चौथा हप्ता 50 रुपयांनी जास्त, असं एकूण 4 हप्त्यामध्ये कर्ज परत केलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की पहिला हप्ता किती रुपयांचा होता, सर्वात पहिला हप्ता. तर आपण काय करूया, जो सर्वात पहिला हप्ता होता त्याला x मानूयात. मग सर्वात पहिला हप्ता होता हा जर x रुपयांचा असेल तर दुसरा त्याच्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त म्हणजेच कितीचा असणार आहे, x प्लस 50 रुपयांचा. तिसरा हप्ता त्याच्याही पेक्षा 50 रुपयांनी जास्त म्हणजे x प्लस 50, याच्यामध्ये जर आणखी 50 आपण ऍड केले तर किती होणार आहेत, x प्लस 100. आता चौथा हप्ता तिसऱ्या हप्त्यापेक्षा आणखी 50 रुपयांनी जास्त म्हणजे याच्यामध्ये जर आपण 50 ऍड केले तर किती होणार आहेत, x प्लस 150. तर ह्या झाल्या 4 हप्त्यांच्या रक्कमा म्हणजे पहिली x रुपये, दुसरी x प्लस 50, तिसऱ्या हप्त्याची रक्कम x प्लस 100 आणि चौथ्या हप्त्याची रक्कम x प्लस 150. आणि काय सांगितलं, एकूण कर्ज किती होतं, 2,000 रुपयांचं. म्हणजेच ह्या एकूण 4 हप्त्यांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, एकूण कर्ज. आपण याची जर बेरीज केली तर काय होईल, 1 2 3 4, x आहेत 4 म्हणजेच 4x प्लस हे 50 100 आणि 150 यांची बेरीज किती येणार आहे, 50 आणि 100 150, 150 आणि 150 300. ठीक आहे. आणि या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे, अर्थातच 2,000 म्हणजेच इथे सुद्धा येणार 2,000. मग काय होईल, 4x याच बाजूला राहतील, 300 इथे अधिक आहेत इकडे गेल्यानंतर वजा होतील, 2,000 मधून 300 गेले तर उरतील 1,700. x बरोबर 1,700 भागिले 4, 4 नी भाग घालूयात, 4 चोक 16, 1 राहील, 1 आणि 0 10 झाले, 4 दुने 8, 2 चा भाग जाईल, परत इथे 2 राहतील, 2 आणि 0 20, 20 ला 4 नी भाग जाईल, 4 5 20 म्हणजे त्याचं आपलं उत्तर किती असणार आहे, 425 रुपयांचा हा पहिला हप्ता असणार आहे आणि त्यापेक्षा प्रत्येक हप्ता 50 नी जास्त. पण आपल्याला विचारले पहिला हप्ता किती, तर ऑप्शन नंबर 1 425 हे असेल याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक वस्तू 45 रुपयांना विकल्यामुळे शेकडा 10 तोटा होतो, शेकडा 10 म्हणजे 10% तोटा होतो. तर त्या वस्तूची आपल्याला विचारलेली आहे खरेदी किंमत किती. आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये ज्यात आपण प्रॉफिट अँड लॉसचे म्हणजे नफा तोट्याचे प्रश्न पाहिलेत, तसंच आपला एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आलेला आहे नफा तोट्याचा. तर त्याच्यातले प्रश्न जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळी काय असतं की खरेदी किंमत, कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत ही ऑलवेज 100% असते, 100% असते. मग ज्यावेळी तोटा होतो त्यावेळी तो 100तून कमी असतो, नफा असेल तर तो 100मध्ये जास्त असतो. आता 45 रुपयांना वस्तू विकल्यामुळे शेकडा 10 तोटा झाला म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत जर 100% असेल तरी ते 10 तोटा झालाय म्हणजे ती वस्तू विकली कितीला असणार आहे, त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या फक्त 90%. आणि विक्रीची किंमत किती आहे 45 म्हणजेच 90%ची किंमत किती आहे 45 रुपये. मग 90%ची किंमत जर 45 रुपये असेल तर 1% किंमत आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय 1%ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर त्या क्वेश्चनशी रिलेटेड कुठलीही व्हॅल्यू आपण काही सेकंदांमध्ये सांगू शकतो. आता 1%ची व्हॅल्यू किती येईल,
हे 45 इथेच राहतील. इथे फक्त टक्के, जसं आपण म्हणतो की फक्त एक्स असतो त्यावेळी त्याच्या इथे बाय डिफॉल्ट 1 असतो, तर त्याच प्रकारे इथे फक्त पर्सेंट राहील, म्हणजेच किती राहील 1%. मग 90% बरोबर जर 45 असेल तर 1%ची व्हॅल्यू काय होईल, हे 90 इकडे जाऊन छेद होतील. आता प्रत्येक वेळी एक्झाम मध्ये हे सगळं आपल्याला मांडायची गरज आहे का? अजिबात नाही. आपल्याला कळणार की शेकडा 10 तोट्याने विकले म्हणजेच ती वस्तू 90%ना विकली आहे. पण 90% म्हणजे जर 45, तर तुम्ही डायरेक्टली हे मांडाल 45 1% म्हणजेच 45/90. आणि आपल्याला विचारली खरेदी किंमत. खरेदी किंमत किती असते? 100%. म्हणजेच ह्या 1%च्या व्हॅल्यूला गुणिले किती करावे लागतील आपल्याला? 100. एक्झाम मध्ये तुम्ही काही नवीन स्टेप मांडणार आहे का? नाही, तुम्ही इथेच फक्त गुणिले 100 करून घेऊ शकता. आपण इथे मांडूयात की 100%ची व्हॅल्यू किती, म्हणजेच खरेदी किंमत. 100% म्हणजेच आपण काय करतोय, खरेदी किंमत शोधतोय. तर खरेदी किंमत 100%. मग 1%ची व्हॅल्यू आहे 45/90. त्याला आपल्याला करावे लागतील गुणिले 100. मी इथे तुम्हाला फक्त त्याचे बेसिक्स तुम्हाला इथे मी समजावून सांगते की आपण काय करतोय. अदरवाईज तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त हे एवढंच मांडायचंय. 1%ची व्हॅल्यू 45/90 आणि खरेदी किंमत काढायची म्हणून त्याला गुणिले 100. तर इथे भाग घालूयात आपण. 0 ला 0 जाईल. 9 1 9, 9 5 45 आणि 5 गुणिले 10 बरोबर 50 रुपये. हे असेल याचं आन्सर. तर ऑप्शन नंबर 3 हे असणार आहे याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टाइम अँड वर्क म्हणजेच काम व काळ या टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. एक काम 15 दिवसात करतो, ब ला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर आपल्याला सांगितलंय ने 9 दिवस काम केल्यानंतर तो काम सोडून गेलेला आहे, तर ब ला उरलेले काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आपल्या टाइम अँड वर्क या टॉपिकवरचा यापूर्वी व्हिडिओ येऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट खूप छान क्लिअर होतील आणि कुठलाही प्रश्न अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा, सांगितलंय एक काम 15 दिवसात करतो. आपण एलसीएम मेथड वापरतो इथे. आता इथे मी लिहून घेते अ आणि ब. एक काम करतो 15 दिवसांमध्ये, ब ला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. इथे मी लिहिते दिवस. तर या बाजूला आपण त्यांचं काढूयात काम प्रति दिवस. काम प्रति दिवस म्हणजे एका दिवसाचं काम. ठीक आहे. आता ला एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, ब ला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. एकूण काम आपल्याला माहिती आहे का? नाही. सो आपण काय करायचं, असा कुठलाही अंक तुम्ही घ्या, एलसीएमच घ्यावा असं काही नाही, असा कुठलाही अंक घ्या की जो 15 आणि 20च्या पाड्यामध्ये असतो. म्हणजेच त्या अंकाला किंवा त्या संख्येला 15 आणि 20 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. तर आपण इथे 60 घेऊ शकतो. 60 हे काय झालं, एकूण काम. एकूण काम आपण इथे 60 घेतलेलं आहे. मग एकूण काम जर 60 असेल आणि ला 15 दिवस लागत असतील ते 60 इतकं काम पूर्ण करायला, तर तो एका दिवशी किती काम करत असेल? 15 चोक 60 म्हणजे एका दिवशी त्याच्याकडून 4 काम पूर्ण होतं. तर ब काय करतो, त्याला 20 दिवस लागतात, म्हणजेच 20 त्रिक 60 म्हणजेच एका दिवशी तो 3 काम करतो. म्हणून 20 दिवसात रोज 3 या प्रकारे 60 काम तो पूर्ण करतो. मग आता बघा, एका दिवसात 4 काम करतो, ब एका दिवसात 3 काम करतो. मग सांगितलंय काय, ने 9 दिवस काम केलंय. मग ने जर 9 दिवस काम केलं असेल तर चे 9 दिवसाचे काम किती येणार आहे? एक्झाम मध्ये एवढं सगळं आपल्याला लिहायचं नाहीये, आता फक्त कळावं म्हणून मी लिहिते. आता एका दिवशी जर 4 काम करत असेल तर 9 दिवसात तो किती काम करणार आहे? 9 गुणिले 4 बरोबर 36 इतकं काम तो पूर्ण करणार आहे. किती पैकी? 60 पैकी त्यांनी 36 काम पूर्ण केलेलं आहे. आता उरलेले काम किती असणार आहे? उरलेले काम असणार आहे 60 वजा 36. आता 60 मधून जर आपण 36 वजा केले तर किती उरणार आहेत? 24. आता 24 इतकं काम शिल्लक राहिले आणि ते कोणाला करायचंय? ब ला एकट्याला ते काम करायचंय. ब एका दिवसात किती काम करतो? 3 काम करतो. मग हे 24 इतकं काम पूर्ण करायला ब ला किती दिवस लागतील? 24/3 म्हणजेच 8 दिवस. आता एक्झाम मध्ये इतकं सगळं करायचं आपल्याला गरज नाहीये. हे तुम्ही ओरली काढू शकता की 15 आणि 20 यांचा एलसीएम किंवा कुठलीही संख्या घ्या तुम्ही, ती जर तुम्ही 60 घेतली तर तुम्ही हे काम प्रति दिवस काढणार आहात डायरेक्टली. म्हणजे 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60. एका दिवसाचं दोघांचंही तुम्हाला काम कळलं की तुम्ही हे पटकन अगदी काही सेकंदांमध्ये याचं उत्तर काढू शकता. सो आपल्या याचा आन्सर असणार आहे 8
दिवस. यासाठी तुम्ही जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील तर यापूर्वी जो आलेला टाइम अँड वर्कचा व्हिडिओ आहे तो नक्की बघून घ्या. तुमच्या बेसिक कन्सेप्ट याच टॉपिकचे नाही, कुठल्याही टॉपिकच्या आपल्या जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तो प्रश्न आपल्याला समजतोही छान आणि बेसिक कन्सेप्टमुळे आपण तो अगदी काही सेकंदांमध्ये सॉल्व्ह करू शकतो. हळूहळू तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही काही प्रश्न विदाउट पेन अँड पेपर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ ने 21,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. ब ने 5 महिन्यानंतर त्या व्यवसायात काही भांडवल गुंतवून भागीदारी स्वीकारली. आता काही भांडवल असं दिलेलं आहे. वर्षाअखेर झालेल्या एकूण नफ्यापैकी 7/16 हिस्सा ब ला मिळाला. तर ब ने किती भांडवल गुंतवले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर भागीदारी या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे, पार्टनरशिप. तर काय केलंय, अ ने 21,000 रुपये भांडवल गुंतवलंय. आपण अ चे इथे लिहूयात आणि ब या बाजूला लिहूयात. ठीक आहे. तर 21,000 रुपये इतकं भांडवल गुंतवले आणि वर्षाअखेरीला नफा कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजेच पूर्ण अ चे हे जे काही 21,000 भांडवल आहे ते पुढे असं काही लिहिलंय का की 4 महिन्यानंतर त्यांनी 10,000 विड्रॉ केले म्हणजे काढून घेतले व्यवसायातून, किंवा 8 महिन्यानंतर 4,000 विड्रॉ केलं, असं काही दिलेलं नाही. म्हणजे अ चे जे काही हे 21,000 रुपये त्यांनी सुरुवातीला गुंतवले होते ते पूर्ण वर्षभर व्यवसायात होते. म्हणजे किती महिने व्यवसायात होते इथे आपण महिने कॅल्क्युलेट करतो, तर 12. जेवढे महिने त्या व्यवसायामध्ये ते भांडवल होतं तेवढे महिने आपण इथे घेतो. पुढे काय दिलंय, ब ने 5 महिन्यानंतर त्या व्यवसायामध्ये काही भांडवल गुंतवलं. आता ब ने 5 महिन्यानंतर, मग बऱ्याच मुलांचं काय होतं कन्फ्युजन की इथे ते गुणिले 5 करतात. 5 महिन्यानंतर जर त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, काही गुंतवणूक केली असेल, तर वर्षाअखेरीला नफा कॅल्क्युलेट करताना त्यांनी गुंतवणूक केल्यापासून वर्षाअखेरीपर्यंत मग किती महिने त्याचं भांडवल व्यवसायामध्ये गुंतवलेलं होतं, तर 5 महिन्यानंतर म्हणजे पुढचे 7 महिने. पण इथे आपल्याला त्याचं भांडवल माहिती आहे का, आपल्याला शोधायचं आहे. सो आपण त्याला एक्स मानूयात. तर ब ने एक्स रुपये इन्व्हेस्ट केले, एक्स रुपयांची गुंतवणूक केली असं मानूया. आणि ती गुंतवणूक किती महिने व्यवसायामध्ये होती, 7 महिने. का तर तो 5 महिन्यानंतर व्यवसायामध्ये आला. आता पुढे काय दिलंय बघा, तर वर्षाअखेर झालेल्या एकूण नफ्यापैकी 7/16 हिस्सा ब ला मिळालेला आहे. ब ला किती मिळालाय, 7/16 हिस्सा. आता म्हणतील मग इथे 7/16 दिलंय पण अ बद्दल काहीच दिलेलं नाहीये, मग रेशो कसा मांडायचा. आता ब ला हे मांडण्याची गरज नाही, एक्झाम मध्ये हे आपल्याला ओरली करता आलं पाहिजे. आता ब ला जर 7/16 इतका हिस्सा मिळालाय नफ्याचा, याचाच अर्थ काय, नफ्याचे जर एकूण 16 हिस्से केले तर ब च्या वाट्याला किती येतात, 7 येतात. म्हणजेच अ ला किती मिळत असणार आहेत, अ ला मिळत असणार आहेत या 16 पैकी, थोडं इकडे लिहूयात आपण, अ ला मिळत असणार आहेत 16 पैकी उरलेले, आता 16 पैकी 7 जर ब ला दिलेले आहेत तर 16 पैकी आता किती उरलेत अ ला देण्यासाठी, तर 9. म्हणजेच काय, तर इथे आपल्याला रेशो मिळाला का अ आणि ब चा, म्हणजेच ब ला 7 तर अ ला किती असतो, 9. मग आपण इथे लिहून घेऊ शकतो यांचा रेशो किती आला, अ ला 9 तर ब ला 7. मग रेशो म्हणजेच आता आपण हे एकाखाली एक मांडून घेऊयात. अ आणि ब चा रेशो, अ चा ब बरोबरचा रेशो किती येणार आहे, 21,000 गुणिले 12. तर ब किती आहे, एक्स गुणिले 7 बरोबर त्यांचा रेशो किती आहे, अ च्या समोर अ चा मांडूयात 9 आणि ब च्या समोर ब ला किती आहे 7. 9/7 हा आला अ आणि ब च्या नफ्याचा रेशो. ठीक आहे. तर आता आपण हे कॅल्क्युलेशन करून घेऊयात. 7 इकडे आल्यानंतर गुणाकारात येतील, 9 इकडे आल्यानंतर छेद होतील आणि इकडे जे खाली आहे ते आपण इकडे वरती घेऊन जाऊयात. तर काय होणार आहे, 21,000 गुणिले 12 गुणिले हे जे इथे छेदात 7 आहेत ते इकडे अंशात येतील, छेद हे बरोबर नको, इथे काय राहील, फक्त आपण 7 ठेवूयात, हे 9 या बाजूला आणूयात, बरोबर. हे जे एक्स आहेत ते आपण इकडे आणूयात. आपण काय केलं, एक्स ला या बाजूला आणलं तर इकडचे 9 इथे छेदात आणले आणि इथले छेदातले 7 इथे अंशामध्ये आपण घेतलेले आहेत. आता भागाकार करूयात. 7 एके 7, 7 त्रिक 21, 0 0 0. ठीक आहे, पुढचे 0 घेतले. आता इथे 9 आहे आणि 12 3 नी भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 ने ह्या 3,000 ला भाग जाईल, इथे येतील 1,000. म्हणजे उरलं काय, 1,004 आणि 7. 1,000 गुणिले 4 4,000 आणि 4 गुणिले 7 4 7 28. म्हणजे त्याचं उत्तर किती असणार आहे, 28,000 हे असेल एक्स ची व्हॅल्यू. म्हणजेच
ब ची त्या व्यवसायातली गुंतवणूक किती असणार आहे? 28,000. आपल्याला फक्त हे समजलं पाहिजे की इथे जर ब च्या नफ्याचा आपल्याला इथे दिलेला आहे की त्याला 7/16 इतका हिस्सा मिळतो, तर अ चा किती असणार आहे? 16च्या वरती जे काही उरलेले भाग आहेत ते अ ला मिळणार आहेत आणि आपल्याला त्यांचा एकदा रेशो माहिती असेल की आपण x ची व्हॅल्यू सहज मिळवू शकतो. तर इथे काय मिळालं आपल्याला? ब ने व्यवसायामध्ये 28,000ची गुंतवणूक केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲव्हरेज म्हणजे सरासरी या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री दिलेली आहे आपल्याला इथे. सरासरी विक्री 5,600 रुपये आहे. किती दिवसांची? 12 महिन्यांची. पुढे काय दिले? पहिल्या 6 महिन्यांची सरासरी विक्री, पहिल्या 6 महिन्यांची सुद्धा सरासरी विक्री दिलेली आहे आपल्याला 4,200. तर शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री विचारलेली आहे. इथे सरासरी नाही, एकूण विक्री विचारलेली आहे. तर काय सांगितलंय? 12 महिन्यांची सरासरी विक्री 5,600, पहिल्या 6 महिन्यांची सरासरी विक्री 4,200. तर शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री विचारलेली आहे. शेवटच्या 6 महिन्यांची सरासरी नाही तर एकूण विक्री आपल्याला विचारलेली आहे. तर आता पहिल्या 12 महिन्यांची जर सरासरी विक्री दिलेली असेल तर आपण एकूण विक्री काढू शकतो 12 महिन्यांची. तर इथे लिहूयात आपण 12 महिन्यांची एकूण विक्री. ठीक आहे, 12 महिन्यांची एकूण विक्री किती असणार आहे? आता एका महिन्याची सरासरी म्हणजेच काय? 12 महिन्यांची एकूण जी काही विक्री असेल ती पूर्ण 12 महिन्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करणं, याला आपण सरासरी म्हणतो. आपल्या सरासरी या टॉपिकवरचा एक व्हिडिओ आहे. याआधी आपले सरासरीवरचे बरेच व्हिडिओ येऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे की तुम्ही अगदी विदाउट पेन अँड पेपर सुद्धा काही प्रश्न विदाउट पेन अँड पेपर सोडवू शकता आणि इतर प्रश्न आपण 1-2 स्टेप्समध्ये सहज प्रकारे सोडवू शकतो. आता 12 महिन्यांची जर सरासरी आपल्याला दिली आहे 5,600, तर 12 महिन्याची एकूण विक्री किती असणार आहे? 5,600 गुणिले 12. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, 5,600 गुणिले 12. तेही मांडण्याची गरज आहे का? नाही, तुम्ही तोंडी गुणाकार इथेच करू शकता, फक्त तुम्हाला गुणाकार मांडून घ्यावा लागेल. तर 2 शून्य आपण ॲज इट इज घेऊयात. 12 × 72चे 2, हातचे राहतील 7, 12 × 60 आणि 7 67. तर वर्षाची एकूण विक्री किती झाली? म्हणजेच पूर्ण 12 महिन्यांची एकूण विक्री झाली 67,200. पुढे आपल्याला काय दिलंय? 6 महिन्यांची सरासरी विक्री. मग सरासरी माहिती असेल की आपण एकूण विक्री काढू शकतो. मग 6 महिन्यांची, पहिल्या 6 महिन्यांची, ठीक आहे, हे आहे पहिल्या 6 महिन्यांची एकूण विक्री. सरासरी किती दिलेली आहे? 4,200. ही किती महिन्यांची सरासरी आहे? 6 महिन्यांची, म्हणून गुणिले 6. 2 शून्य ॲज इट इज, 6 0 0 6 0 0, 6 दुने 12चे 2, हातचा 1 राहील, 6 चोक 24 आणि 1 25. ठीक आहे, तर पहिल्या 6 महिन्याची एकूण विक्री आपल्याला मिळाली 25,200. म्हणजे 12 महिन्यांची एकूण विक्री 67,200, त्यातली पहिल्या 6 महिन्यांची विक्री 25,200. मग या दोघांची वजाबाकी केल्यानंतर जे काही उरणार आहे ते काय असणार आहे? शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री. तर वजाबाकी करूयात. 0 0, 2तून 2 जातील 0, 7तून 5 गेले 2 आणि 6तून 2 गेले 4. 42,000 रुपये. ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे आपलं आन्सर. हे काय झालं? शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री 42,000 रुपये. तर तुम्ही बघितलं असेल फक्त एवढ्या 2च स्टेप्स तुम्हाला करायच्यात. हेही मांडायची गरज नाही, हे डिरेक्टली करू शकतो कारण हे क्वेश्चन मध्ये आपल्या समोर हे आकडे असणारच आहेत. सो आपण तिथेच गुणाकार करून फक्त हे 2 आकडे काढावे लागतील आणि त्याची वजाबाकी करावी लागेल. अगदी सिंपल आहे, सहज आपण याचा आन्सर काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 4 व्यक्तींचे 4 वर्षापूर्वीचे सरासरी वय 11 वर्ष होते. 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3, 4, 5, 7 या प्रमाणात होईल. तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती हे आपल्याला विचारले. सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय आपल्याला विचारलेले आहे. आता इथे 3 कंडिशन आहेत. कुठल्या? 4 वर्षापूर्वी, त्यानंतर 4 वर्षांनंतर आणि आज, अशा 3 कंडिशन आहेत, म्हणजे प्रेझेंट. मग आपण इथे तिन्ही कंडिशन लिहून घेऊया. एक्झाम मध्ये एवढं करण्याची गरज नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी इथे लिहिते. 4 वर्षापूर्वी, पूर्वीचं जे असेल ते वर, आज नेहमी मध्ये घ्यावं. 4 वर्षापूर्वी पुढे पुढे यायचंय, त्याच्यानंतर आज आणि परत फ्युचरचं म्हणजे 4 वर्षानंतर. या 3 कंडिशन्स प्रश्नामध्ये आहेत. असं मांडलं तर चुकत नाही अजिबात. तर 4 वर्षापूर्वी, आज आणि 4 वर्षानंतर. आणि त्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपण अ ब क ड असं अवतर घेऊयात.
हे कळावं म्हणून मी लिहिते, हे मांडण्याची अजिबातही गरज नाहीये. आणि आपल्याला अजून एक दिलेलं आहे त्यांचं एकूण वय, फक्त याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळाव्या म्हणून मी इथे देते. एकूण वय म्हणजे ह्या चारही जणांच्या एकूण वय आपण पुढे घेणार आहोत. काय दिलंय? 4 व्यक्ती आहेत ज्या आपण अ ब क ड असं ॲझ्युम केलंय. तर 4 वर्षापूर्वी काय दिलंय, तर त्यांच्या वयाची सरासरी किंवा त्यांचं सरासरी वय 11 वर्ष होतं. सरासरी वय 11 वर्ष होतं. किती जणांचं? 4 जणांचं. म्हणजेच त्या 4 जणांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 11 चोक 44. कधी? 4 वर्षापूर्वी त्यांचं एकूण वय म्हणजे चारही जणांच्या वयाची बेरीज असेल 44 वर्ष. आता याच्यावरून मग आपल्याला काय कळतं, तर 4 वर्षापूर्वी जर त्यांच्या वयाची बेरीज 44 होती, तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 4 जण आहेत आणि प्रत्येक जणाचं वय काय होईल? 4-4 वर्षांनी वाढेल. म्हणजे त्याच्यामध्ये किती ऍड करावे लागतील आपल्याला? +16. का? तर 4 व्यक्ती आहेत आणि आपण 4 वर्ष पुढे येतोय. 4 वर्षापूर्वीपासून आज इथे येतोय आपण. तर प्रत्येकाचं वय 4-4 वर्षांनी वाढेल. मग 4 व्यक्तींचं प्रत्येकी 4 वर्ष म्हणजे एकूण किती वर्ष वाढतील? 16 वर्ष वाढतील. सो त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती येणार आहे? 44 मध्ये 16 ऍड करूया, 60. बरोबर. मग आजच्या वयाची बेरीज जर 60 असेल तर 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येणार आहे? 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज येणार आहे. आणखी प्रत्येकाचं वय 4-4 वर्षांनी वाढेल. त्याच्यामध्ये आपण 16 वर्ष ऍड करूयात म्हणजेच किती येणार आहे? 76. ठीक आहे. 60 आणि 16 76. आपल्याला काय मिळालं? त्यांच्या वयाची बेरीज. अजून आपल्याला काय दिलं होतं, तर 4 वर्षानंतरचं म्हणजे इथलं त्यांचं गुणोत्तर दिलंय. किती दिलंय? 3 4 5 7 आणि त्यांच्या वयाची एकूण बेरीज किती आहे? 76. तर आपल्या रेशो या टॉपिकमध्ये आपण यापूर्वी बघितलंय किंवा आपले यापूर्वीचे जे प्रॅक्टिस क्वेश्चनचे किंवा पोलीस भरतीला यापूर्वी आलेल्या प्रश्नपत्रिकांमधले आपण जे प्रश्न बघितलेले आहेत, तर त्याच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलंय की रेशोला आपण काय करतो? युनिट समजतो आणि एका युनिटची म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू आपल्याला कळाली की त्या प्रश्नामधली कुठलीही व्हॅल्यू आपण अगदी सहजपणे फाइंड आउट करू शकतो. मग तर काय दिले बघा, अ चे जे वय आहे ते किती आहे? 3 युनिट असं आपण समजतो. ब 4 युनिट आणि क आहे 5 युनिट आणि ड 7 युनिट. म्हणजेच युनिटमध्ये या सगळ्यांची एकूण व्हॅल्यू किती येणार आहे? 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19 युनिट किंवा फक्त यू लिहिला तरी चालेल. 19 युनिटची व्हॅल्यू किती आहे? 76. 76 वर्ष. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर माहिती आहे. गुणोत्तर आपण नेहमी युनिटमध्ये घेतो आणि त्या युनिटची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? 76. म्हणजेच एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 76/19. आता हे करावं लागणार आहे का? पाडेपाठ असतील तर सहज होईल. 19 चोक 76 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आली? 4 वर्ष इतकी आली. ठीक आहे. 76 भागिले 19 4 वर्ष. आता आपल्याला माहिती आहे एका युनिटची व्हॅल्यू आपल्याला कळाली की प्रश्नामध्ये तुम्ही काहीही विचारा, आम्ही सहज उत्तर देऊ शकतो. विचारलं काय आहे आपल्याला? सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय आणि सर्वात व्यक्ती मोठी कोण असणार आहे? तर सर्वात मोठी व्यक्ती तीच असेल ज्याच्याकडे जास्त युनिट असणार आहेत. म्हणजेच ही आहे सर्वात मोठी व्यक्ती. तर तिचं आजचं वय आपल्याला विचारलंय म्हणजे ड ची इथली व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. आजच्या समोरची ड ची व्हॅल्यू. मग आता इथे ड चं वय आपल्याला युनिटमध्ये माहिती आहे किती आहे? 7 युनिट. एका युनिटची व्हॅल्यू जर 4 वर्ष असेल तर 7 युनिटची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असणार आहे? 7 चोक 28 वर्ष. हे किती असणार आहे? 28 वर्ष. हे आहे त्याचं 4 वर्षानंतरचं वय आपल्याला मिळालं. मग इथलं जर वय मिळालं तर आजचं वय 4 वर्ष मागे यायचंय म्हणजेच हे किती असणार आहे? 24. सो हेच असेल आपलं आन्सर. ऑप्शन नंबर 3 हे असणार आहे याचं करेक्ट आन्सर. आता हा प्रश्न जर तुमची खूप चांगली प्रॅक्टिस झाली वयवारी या टॉपिकची तर तुम्ही विदाउट पेन अँड पेपर किंवा कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा करू शकता. हे खरं तर इतकं सगळं मांडण्याची गरज नाहीये. काय दिलेलं? 4 वर्षापूर्वी सरासरी वय होतं 11 वर्ष. म्हणजे तुम्ही फक्त काय मांडून घ्याल? मी ते करून दाखवते की 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची एकूण बेरीज असणार आहे 44. बरोबर. म्हणजेच आजची किती असणार आहे? +16 कराल तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त तेवढंच करायचं आहे आपल्याला. 60 आणखी 4 वर्षानंतर किती होणार आहे? 76. रेशो किती दिलाय तो परत इथे मांडून घ्यायची गरज नाही. एक्झाम मध्ये आपल्याला समोर दिसतोय. रेशो आहे 3 4 5 7. एकूण रेशोची व्हॅल्यू किती आहे? 19. कधीचा? 4 वर्षानंतरचा म्हणजे हा. मग 19 युनिटची व्हॅल्यू जर 76 असेल तर एका युनिटची व्हॅल्यू ओरली कराल तुम्ही 4 आणि त्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं 4 वर्षानंतरचं वय किती असणार आहे?
7 युनिट, एका युनिटची व्हॅल्यू जर 4 तर 7 युनिटची व्हॅल्यू तुम्ही ओरली कराल, 7 चोक 28. हे कधीचं मिळालं? 4 वर्षानंतरचं. 4 वर्षानंतर जर 28 तर त्याचं आजचं वय किती असणार आहे? 24 वर्ष. सहज अगदी तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. खूप जास्त काही मांडण्याची गरज नाहीये. फक्त मी जे नेहमी सांगते, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. कुठलाही प्रश्न तुम्ही अगदी सहज प्रकारे सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? आपल्याला मलईचे शेकडा प्रमाण विचारलेलं आहे. आता हा प्रश्न कशावरचा आहे? मिक्सचर ॲलिगेशन, मिश्रणावरती आधारित असा प्रश्न आहे. तर आपण ॲलिगेशन मेथड वापरून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो, पण काही जणांना ती कशी मांडायची हे कळत नाही. तर जे मी नेहमी म्हणते की बेसिक कन्सेप्ट, इथे जर तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा प्रश्न तुम्ही ॲलिगेशन मेथड येत नसेल तरीही साध्या पद्धतीने अगदी काही सेकंदांमध्ये सॉल्व्ह करू शकता. तर काय दिले बघा, 10% मलईचे 120 लिटर दूध आहे, म्हणजे हे 120 लिटर जे दूध आहे याच्यामध्ये मलईचं प्रमाणच आपल्याला इथे दिलेलं आहे. किती टक्के? 10%. तर हे जे 120 लिटर दूध आहे याच्यामध्ये मांडते मी इथे दूध आणि मलई. आता दूध किती हे ऍक्च्युली आपल्याला पुढे विचारलेलंच नाही, सो आपण फक्त मलईचं प्रमाण काढून घेऊयात. तर 120 लिटर दुधामध्ये काय सांगितलंय? 10% मलई आहे. कुठल्याही संख्येला उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट दिला की जे काही मिळतं ते काय असतं? 10%ची व्हॅल्यू. म्हणजेच इथं किती असणार आहे? 12. म्हणजे ह्या 120 लिटर दुधामध्ये मलई किती आहे? 12 लिटर. पुढे किती आहे? 200 लिटर. या 200 लिटर जे काही मिश्रण दूध आहे त्याच्यामध्ये दूध आणि मलई याचं प्रमाण काढूयात. तर याच्यामध्ये मलई किती सांगितलेली आहे? 8%. आता 200चे 8% कसे काढणार? 200 गुणिले 8/100 करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही आपले आधीचे पर्सेंटेजचे किंवा इतर जे प्रॅक्टिस क्वेश्चनचे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. तर उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट दिला की 10% मिळतात आणि उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट दिला की आपल्याला 1%ची व्हॅल्यू मिळते. तर इथे 1%ची व्हॅल्यू किती आली? 2. 2 अंक सोडून जर पॉईंट दिला तर 2 राहतात. मग 1%ची व्हॅल्यू जर 2 येत असेल तर आपल्याला किती विचारले? 8%. मग 2 गुणिले 8 किती येणार आहे? 16 लिटर. म्हणजे ह्या 120 लिटर दुधामध्ये 12 लिटर मलई आहे. तर ह्या 200 लिटर दुधामध्ये काय आहे? 16 लिटर मलई आहे. आता काय करायचंय? हे दोन्ही दूध एकत्र करायचंय. म्हणजे हे 120 आणि 200 हे एकत्र करायचंय. मग एकूण किती होणार आहे दूध? 120 आणि 200 320 लिटरचं मिश्रण तयार होईल. तर या मिश्रणामध्ये मलई किती असणार आहे? या मिश्रणामध्ये मलई किती येईल? हे 12 आणि 16 28 लिटर. 320 लिटर मध्ये मलई किती असणार आहे? 28 लिटर. एक्झाम मध्ये हे सगळं मांडायचंय का? नाही. तुम्ही ओरली काढाल. 120 चे 10% 12, 200 चे 8% 16, 16 आणि 12 28. इथपर्यंत तर ओरली होत आहे की ह्या 320 लिटरच्या मिश्रणामध्ये 28 लिटर मलई आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय? तर मिश्रणातल्या दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? म्हणजे मलई जे आहे ती मिश्रणाच्या किती टक्के आहे? आपण कसं मांडतो? 320 ला जर 28, 320 लिटर मिश्रणात 28 लिटर इतकी मलई आहे तर शेकडा किती? गुणिले 100. जसं आपण म्हणतो की ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ बी, म्हणजे व्हॉट पर्सेंट ऑफ नंतर जे काही असेल ते काय करतो आपण? खाली मांडतो. तर आता आपल्याला इथे काय करायचंय? कुणाच्या विचारलंय? तर एकूण मिश्रणाच्या, ज्याच्याबद्दल विचारलंय ते खाली. सो 28% मलई ही 320 लिटरच्या किती टक्के आहे म्हणून गुणिले 100. भाग घालूयात. 0 ला 0 जाईल. इथे 4 ने भाग जाईल. 4 7 28, 4 8 32. परत 2 नी भाग जाईल. 2 चोक 8, 2 पंचे 10. किती राहिले? 7 गुणिले 5 35/4. भाग घालूयात. 8 नी भाग जाईल. 4 8 32. 3 राहतील. 3 वर 0 घेतला तर कितीने भाग जाईल? 4 ने भाग घालवायचा आहे. 4 7 28. परत 2 उरतायत. 2 वरती 0 घेतला 20 होतील. 4 5 20. म्हणजेच 8.75%. 8.75% हे असणार आहे याचं आन्सर. ॲलिगेशन मेथडमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की मांडायचं कसं. सो आपण अगदी या आपल्या पर्सेंटेजचे बेसिक्स वापरून सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आपण फक्त काय केले, ते जे काही पर्सेंटेज होते त्याच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज काढल्या विथ रिस्पेक्ट टू जी काही टोटल दिली होती ती. म्हणजे 120 लिटरमध्ये
मलाई किती, 200 लिटरमध्ये मलाई किती, मग मिश्रण एकूण किती होणार आहे, 120 आणि 200 320, मग 320 मध्ये किती, 12 आणि 16 28. इथपर्यंत ओरली होत आहे. मग तुम्हाला फक्त हेच करायचंय की 320 मध्ये जर 28 लिटर इतकी मलाई आहे तर 100ला किती गुणिले 100, आणि आपल्याला आन्सर मिळालंय 8.75% हे आहे याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ ने एक घड्याळ 540 रुपयास विकले तेव्हा त्याला 10% तोटा झाला, 10%चा तोटा झाला, तर 20% नफा कमवण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयांना विकायला हवे होते. ठीक आहे, आता एक घड्याळ 540 रुपयांना विकले तेव्हा काय झाले, तोटा. जसं आपण याआधी बघितलं, कुठल्याही वस्तूची खरेदी किंमत ही नेहमी 100 असते. मग तोटा असेल तर 100तून कमी आणि नफा असेल तर 100मध्ये ऍड करायचा. आता 10% तोट्यांना विकलं म्हणजेच ती वस्तू किंवा ती घड्याळ कितीला विकलं असणार आहे, खरेदी किमतीच्या 90%. मग 90%ची व्हॅल्यू किती दिली आहे, 540, म्हणजेच विक्री किंमत. खरेदी किंमत 100%, 10% तोट्याने विकले म्हणजे खरेदी किमतीतून 10% वजा, म्हणजे 100तून 10 वजा. वस्तू कितीला विकली, 90%ला. कशाच्या, खरेदी किमतीच्या 90%. 90%ची व्हॅल्यू 540, तर 1%ची व्हॅल्यू किती येणार आहे, 540/90 भाग घालूयात, 9 1 9, 9 54, म्हणजेच 1%ची व्हॅल्यू किती आली, 6. मग 1%ची व्हॅल्यू मिळाली की जसं मी याआधी सांगितलंय, आपण कुठलीही व्हॅल्यू त्या क्वेश्चनशी रिलेटेड अगदी काही सेकंदांमध्ये शोधू शकतो. विचारलं काय, 20% नफा कमवण्यासाठी ते घड्याळ किती रुपयांना विकायला हवे होते. तोटा म्हटलं की 100तून जसा कमी केला तर 20% नफा कमवायचा आहे, म्हणजेच 100वर 20% म्हणजेच वस्तू कितीला विकावी लागेल, 120%. मग आपल्याला 120%ची व्हॅल्यू शोधायची आहे. 1%ची व्हॅल्यू जर 6 असेल तर 120%ची व्हॅल्यू म्हणजे किती, 1%ची व्हॅल्यू गुणिले 120 किंवा 120 गुणिले 1%ची व्हॅल्यू. जसं आहे तसं, जसं आपण म्हणतो की 5x म्हणजेच 5 गुणिले x, तसंच 120% म्हणजेच 120 गुणिले टक्का म्हणजेच 1%ची व्हॅल्यू, असं तुम्ही समजून घेतलं तरीही चालेल. सो 120 गुणिले 6 किती येणार आहे बघा, 6 0 0 आणि 12 72, 720 रुपयांना ते घड्याळ विकायला हवं होतं, जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये 20% नफा होईल. तर हा क्वेश्चन सुद्धा आपण अगदी एका स्टेपमध्ये सॉल्व्ह करू शकतो. प्रत्येक वेळी तुम्हाला पेन पेपरची गरज नाहीये. आपला याआधी एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन सर्च करा. त्याच्यामध्ये पर्सेंटेजचे मॅक्सिमम क्वेश्चन हे विदाऊट पेन अँड पेपर किंवा कमीत कमी स्टेप्समध्ये कसे सॉल्व्ह करायचे असे क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. त्याशिवाय आमचे या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी, तर तेही बघून घ्या. आपण इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू, ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या तुमच्या 2 विषयांची पूर्णपणे तयारी करून घेतली जाईल. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसह, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही नवीन प्रश्न मिळतील, आणखी काही ट्रिक्स मिळतील. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.